जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या वतीने JEE नीट MST CET 2025 ते 27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत JEE नीट MST CET बॅच 2025 ते 27च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल. आता या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे आपण पाहूया. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, ही पहिली अट आहे. त्यानंतरनं दुसरी अट आहे विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्ती जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा, अशी दुसरी अट आहे. त्यानंतर तिसरी अट आहे सन 2025मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरिता पात्र राहतील. फक्त आता सध्याचे 2025मध्ये जे 10वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत ते या ह्याच्यासाठी पात्र असतील, या योजनेसाठी. त्यानंतर चौथी अट आहे विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर पाचवी अट आहे विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. आता अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे. आता कागदपत्रे कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला लागतील तर पहिलं आहे आधार कार्ड, पुढील व मागील बाजू म्हणजे आधार कार्डची पुढची आणि पाठीमागची बाजू तुमचा पत्ता वगैरे असलेला ती. त्यानंतर दुसरा पुरावा आहे रहिवासी दाखला. त्यानंतर तिसरे कागदपत्र लागणारे आहे ते जातीचे प्रमाणपत्र, तुमचं कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर चौथं जे लागणार आहे ते वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. त्यानंतर पाचवं कागदपत्र जे लागणार आहे ते तुमच्या 10वीची गुणपत्रिका. त्यानंतर सहावं जे आहे ती इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट व प्रवेश पावती. त्यानंतर सातवं जे कागदपत्र आहे ते दिव्यांग असल्यास दाखला. आणि आठवं जे आहे ते अनाथ असल्याचा दाखला. जर ते दिव्यांग आणि अनाथ ते आहे ते त्यांच्यासाठी वेगवेगळे दाखले ते द्यावे लागतील. त्यानंतर आरक्षणाचा आपण या ठिकाणी टप्पा पाहूया. सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे. 1 मध्ये इतर मागासवर्ग OBCसाठी 59%, विमुक्त जाती VGA 10%, भटक्या जमाती NTB 8%, भटक्या जमाती NTC 11%, भटक्या जमाती NTD 6%, विशेष मागास प्रवर्ग SBC 6%, एकूण 100%. समांतर आरक्षण पुढील प्रमाणे. प्रवर्गानिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे. दिव्यांगाकरिता 4% जागा आरक्षित आहे. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे. आता अर्ज कसा करावा. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CET बॅच 2025 ते 27 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. आपण या अर्जाची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तर फॉर्म कसा भरायचा हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्जासोबत सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. आता अटी व शर्ती. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31/5/2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसंच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. आता हे जे आहे बाकीचे ते अटी व शर्ती तुम्ही नंतर वाचून घ्या. तसेच पूर्ण नोटिफिकेशनची PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तीही तुम्ही एकदा बघून घ्या. आणि नंतर आपण फॉर्म कसा भरायचा आहे ह्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तो व्हिडिओही नक्की बघा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.